राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनाची बैठक आज होती. अतिशय महत्त्वाची बैठक. त्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्टगार्ड, NDRF, SDRF, दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री, संबंधित मंत्री, सर्व विभागाचे अधिकारी, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी सगळे होते. आणि या बैठकीमध्ये आपत्ती व्यवस्थापन, मान्सूनपूर्व जी काही काळजी घ्यायची त्या सर्व डिपार्टमेंटच्या संदर्भात चर्चा झाली. मग होर्डिंग असतील, त्यामध्ये लँडस्लायडिंग एरिया असेल, दरडग्रस्त जे काही मागच्या वेळेस ज्या दुर्घटना घडल्या त्या घडू नयेत, किंबहुना मुंबईमधल्या ज्या काही वस्त्या आहेत लँडस्लाईड होऊ शकते त्यांची पर्यायी व्यवस्था करणे, या सगळ्याच बाबतीमध्ये म्हणजे एकंदरीत राज्य व्यवस्थापन, SDRF आहे, या सर्वांनी एक टीम म्हणून काम करावं आणि झिरो कॅज्युअल्टी मिशन म्हणजे जीवितहानी होऊ नये, मालमत्तेचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व विभागाच्या सूचना, त्यांनी केलेली तयारी, याचा सर्व आढावा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला आहे. जे पावसाळ्यामध्ये ज्या गावांचा संपर्क तुटतो त्या गावामध्ये औषध, त्याच्यामध्ये त्यांना जो काही पुरेसा अन्नधान्याचा साठा, या सगळ्यावर चर्चा झाली. त्याचबरोबर कर्नाटक, तेलंगणा, मध्य प्रदेश म्हणजे तिकडून देखील जे पाणी येतं त्या संदर्भात देखील कोऑर्डिनेशन आणि कम्युनिकेशन ठेवण्यासंदर्भात चर्चा झाली. IMDचे अधिकारी होते. एखादा अलर्ट आला तर तो सगळ्यांना त्याच्यामध्ये सूचना अगोदर मिळणं आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करणं या संदर्भात देखील, जेणेकरून लोकांना या येणाऱ्या संकटाची माहिती देणं या संदर्भात सगळी एकंदरीत चर्चा होऊन या पावसाळ्यामध्ये, यावेळेस पाऊस भरपूर आहे, सुदैवाने चांगला पाऊस आहे, आणि या पावसाची जी काही तयारी आहे, मग रस्त्यावरचे खड्डे असतील, जे काही दरडग्रस्त भाग आहे त्यांना सुरक्षित स्थळी हलवणं असेल, धोकादायक इमारतीमधले लोक सुरक्षित स्थळी हलवणं असेल, या सगळ्यावर चर्चा झाली. साथीचे आजार असतील त्याच्यावर चर्चा झाली. आणि एकंदर आज 3 विषयावर चर्चा झाली. एकीकडे आपण जिकडे काही जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे, मराठवाड्यामध्ये, तिथे पिण्याच्या टँकरचा विषय, चाऱ्याचा विषय, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा विषय, यावर देखील चर्चा झाली. दुसरीकडे अवकाळी अतिवृष्टी, गारपीट याच्यावर देखील मदत आणि पंचनाम्याच्यावर चर्चा झाली. आणि तिसरा जो आता पाऊस येणार आहे, म्हणजे एकंदरीत 3 संकटांना आपण सामोरं जातोय आणि त्याच्यावर पूर्णपणे या महाराष्ट्रातल्या जनतेला सरकार म्हणून तो काही त्रास होऊ नये, तोशीस लागू नये, त्यांच्या जीविताचं, मालमत्तेचं नुकसान होऊ नये यासाठी पूर्णपणे रेल्वे असेल, या संदर्भात देखील रेल्वेच्या लोकांनी केलेलं काम, एअरपोर्ट अथॉरिटीनी केलेलं काम या ठिकाणी, आणि एअरफोर्स, आर्मी, नेव्ही, कोस्टगार्ड यांनी देखील पूर्ण त्यांची टीम सज्ज आहे कुठल्याही संकटाला तोंड देण्यासाठी, हे देखील या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे पूर्ण ही अतिशय महत्त्वाची बैठक आज पार पाडली आणि या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेनुसार ही सगळी अंमलबजावणी होईल आणि पूर्णपणे हा पावसाळ्यामध्ये कुठेही काही आपत्ती, संकट येणार नाही अशा प्रकारची तयारी, नियोजन केले. ठाणे महानगरपालिकेप्रमाणेच मुंबई महानगरपालिकेमध्ये TDS साठी काय केले आहे? ठाणे महापालिकेप्रमाणे TDRF त्यांनी तयार केलेला आहे. तर TDRFच्या धर्तीवर इतर महापालिकांनी देखील आपलं जर एक दल तयार केलं रेस्क्यू ऑपरेशनचं, तर NDRF आणि SDRF येईपर्यंत लोकांचा जीव वाचवण्यासाठी, तात्काळ त्यांना मदत देण्यासाठी जी व्यवस्था लागते ती त्या व्यवस्थेतून त्यांना फायदा होऊ शकतो. त्याचबरोबर मंत्री महोदयांनी देखील सूचना दिली की गावातली जी लोक आहेत त्यांना देखील जे पट्टीचे पोहणारे आहेत, स्विमर आहेत, त्यामध्ये त्यांना ट्रेनिंग देणं आणि तात्काळ आपत्ती जेव्हा येते त्यावेळेस तात्काळ रेस्क्यू ऑपरेशनला त्यांना पुढे जाता येईल यासाठी देखील, यावर देखील चर्चा झाली. SDRFच्या टीम आपल्या वाढवणं,
त्यावर देखील चर्चा झाली. एकंदरीत चर्चा चांगली झाली, नियोजन चांगलं होईल. सर, कोस्टल रोडची पाहणी तुम्ही आता करताय. कोस्टल रोडची पाहणी केली. कोस्टलच्या बाबतीमध्ये मी काल माहिती घेतली, महापालिका आयुक्तांशी बोललो. ग्राउटिंगमध्ये काही लिकेज आहेत. ग्राउटिंगमध्ये मेन मूळ ढाच्यामध्ये नाही, मूळ स्ट्रक्चरमध्ये नाही, तर ग्राउटिंगमध्ये त्याच्यामुळे लिकेज झालंय. तर तिथे महापालिका अधिकारी काल अमित सैनी स्वतः गेले होते, LNTची टीम गेली होती. आता देखील सगळे एक्सपर्ट जे आहेत, टेक्निकल एक्सपर्ट, ते त्या ठिकाणी आहेत आणि यातून त्यामध्ये जी दुरुस्ती करायची आहे ती परमनंट दुरुस्ती असली पाहिजे, टेम्पररी असता कामा नये, अशा सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत. सर, हिंदी में आज की जो मीटिंग हुई प्री मानसून आज की बहुत ही महत्वपूर्ण बैठक हुई प्री मानसून वर्क की. उसमें आर्मी, नेवी, एयरफोर्स, कोस्ट गार्ड, NDRF, SDRF, सभी लोग, अभी पूरे लोग, विभागीय आयुक्त थे, जिलाधिकारी थे, जो हमारे दोनों उप मुख्यमंत्री देवेंद्र जी थे, अजीत दादा थे, सभी मौजूद थे. और प्री मानसून वर्क के लिए जो भी सूचनाएं यहाँ दी गई है, एज अ टीम ये काम करेगी और हमारे राज्य की जनता को इसका बहुत फायदा होगा. कोई जीरो कैजुअलिटी मिशन, ये हमारा मकसद है और इसमें सभी लोगों को ये आपत्ति व्यवस्थापन में सभी लोगों ने सहयोग देना चाहिए. जो लैंड स्लाइड प्रोन एरिया है उसमें जो सुरक्षित जगह पर उनको रखना, इसके ऊपर चर्चा हुई. डिलैपिडेटेड कंडीशन में जो बिल्डिंग्स है उसके ऊपर चर्चा हुई. नाले सफाई के ऊपर चर्चा हुई. रोड के गड्ढों पे चर्चा हुई. पूरे जगह जब जैसे लोगों के गांव का संपर्क टूटता है, वहाँ लोगों को दवाइयाँ चाहिए, खाने के लिए राशन चाहिए, इसके ऊपर भी चर्चा हुई. पूरी चर्चा हुई है और आर्मी, नेवी, एयरफोर्स, NDRF सभी लोग पूरी तरह अपनी टीम को लेकर तैनात हैं. सफाईचं मी सांगितलं किती टक्के, यापेक्षा हार्ड बेस लागेपर्यंत नाले सफाई करा. जिकडे पाणी भरणार नाही तिथे नाले सफाई चांगली झाली असं समजून त्या अधिकाऱ्यांचा सत्कार करू. जिकडे पाणी भरेल त्या अधिकाऱ्यांना कारवाई करू. या कोस्टल टनेलमध्ये पाणी लिकेज होतंय अशी बातमी आल्यानंतर मी तात्काळ आयुक्त गगराणी यांना फोन केला होता आणि त्यांनी तात्काळ आपले अमित सैनी या प्रोजेक्टचे प्रमुख, अतिरिक्त आयुक्त आणि LNTची टीम पाठवली होती. आणि आज मी स्वतः या ठिकाणी आलो आहे. काही जोडण्या ज्या आहेत हे जॉईंट आहेत, हे जॉईंटमध्ये लिकेज आहे. 2-3 जॉईंटमध्ये लिकेज आहेत आणि त्यामुळे याची ओल इतर ठिकाणी देखील पसरलेली आहे. यामध्ये या टनेल एक्सपर्टचे जे स्कॉटलंडचे जॉन म्हणून आहे तेही भेटले. आता भरतीच्या वेळेला देखील हा संपूर्ण मार्ग जो आहे तो सुरळीत सुरू राहणार आहे. कुठला अडथळा हा जो आहे मार्गामध्ये येणार. त्या जॉईंटमध्ये लिकेज आहे, जे आपण एक्सपान्शनचे जॉईंट आहे ते, आणि त्यामध्ये आपल्याला इंजेक्शनद्वारे हे आता 2-3 जॉईंटमध्ये पाणी लिकेज होत असलं तरी मी सूचना केलेल्या आहेत. जेवढे 25 जॉईंट आहेत, इकडे 25 जॉईंट आहेत आणि तिकडे 25 जॉईंट आहेत, या सर्व 25 जॉईंटवर ही प्रक्रिया केली पाहिजे. इंजेक्शनद्वारे पॉलिमर ग्राउटिंग हे केलं जाईल अशा प्रकारचं जॉन यांनी सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे या विशिष्ट कामासाठी विशिष्ट टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी केला जाईल. आणि त्यामध्ये जे आणखी यामध्ये जे एक्सपर्ट आहे त्यांचे देखील यामध्ये सजेशन घेतल्या जातील आणि पूर्णपणे याचा कायमस्वरूपी परमनंट हे याच्यावर सोल्युशन काढलं पाहिजे. टेम्पररी सोल्युशन होणार नाही, परमनंट सोल्युशन यामध्ये काढू आणि जेणेकरून कुठल्याही नागरिकांना त्रास होणार नाही. आणि आता रहदारी देखील चालू आहे, नाही चालू आहे, रहदारीला देखील कुठलाही अडथळा नाही, कारण मेन स्ट्रक्चरला कुठलाही बाधा नाही आहे. या जॉईंट मधले लीक आहेत. जसं आपण घाटामध्ये आपण मोठे टनल बघतो, बोगदे, त्या बोगद्यामधून देखील आपण पाहतो की काही ठिकाणाहून पाणी येतं. परंतु या ठिकाणी जे येणारं पाणी आहे हे 100% पूर्णपणे थांबवण्यासाठी ग्राउटिंग केलं जाईल इंजेक्शनद्वारे आणि सर्व जेवढे जॉईंट आहेत चेक केले जातील
आणि त्याच्यावर पूर्णपणे विशिष्ट प्रकारची जी काही प्रक्रिया आहे ती केली जाईल, जेणेकरून फुल प्रूफ हे इथं कुठल्याही भविष्यामध्ये त्रास होणार नाही, पाणी लिकेज होणार नाही. पावसाळ्यापूर्वी ही गळती समोर आलेली आहे. पावसाळ्यात अधिक धोका निर्माण होते पावसाळ्यामध्ये. नाही, पावसाळ्यामध्ये याच्यामध्ये पाऊस आणि आता पावसाळा तर सुरू होईलच, परंतु हे जे काही काम झाल्यानंतर इथे पावसाळा असू द्या काही असू द्या पाणी येणार नाही, अशा प्रकारची त्यांची खात्री आहे. दुसरी आम्ही आपण 31 मे पर्यंत करणार होतो ना. विषय नाहीये, यामध्ये लोकांच्या तो विषय आहे. त्यानंतर जे लिकेजेस आहेत हे 2 ठिकाणी प्रक्रिया करायला. नाही, काम बंद करायचा विषयच नाही आहे. आताही रहदारी सुरू आहे आणि मला वाटत नाही की हे काम करताना रहदारी करावी लागेल. त्यामुळे आरोप प्रत्यारोप जात नाही. आणि हा प्रकल्प आहे हे पाणी आता मी पाहिलं ते तिथलं पाणी खाली आलेलं आहे, त्यामुळे तिथलं पाणी बंद झाल्यानंतर इथलं पाणी बंद होईल. सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि आपण तातडीनं आदेश दिलेले आहेत, कशा पद्धतीनं ही संपूर्ण. मी कालच ती बातमी बघितल्यानंतर मी फोन केला एमसीना आणि त्यांनी तात्काळ त्यांची यंत्रणा हलवली, ऍक्टिव्ह केली आणि कालपासून याच्यावर तपासणी सुरू झालेली आहे आणि आज आपण पाहतोय की त्याच्यावर कामही सुरू होत आहे. त्यामुळे आपण चिंता करू नका. नहीं, देखिए ये कोई मेन स्ट्रक्चर को कोई धोखा नहीं है, कोई खतरा नहीं है. वो एक्सपर्ट जो है, जो जॉन, उन्होंने भी कहा है, उनसे भी मैंने बातचीत की है. तो ये जॉइंट है, ये 2 जॉइंट में से लीकेज हुआ है और इसके वजह से ये पानी आया है. लेकिन मैंने कहा है कमिश्नर गगरानी जी को कि जितने जॉइंट है दोनों टनल में 25-25 वो पूरे जॉइंट चेक किए जाए और पूरे जॉइंट पे काम किया जाए, ताकि फ्यूचर में, भविष्य में ऐसी कंप्लेंट, ऐसी तकरार वापस ना हो. और जो भी करना है उसमें वो पॉलीमर इंजेक्शन के द्वारा ग्राउटिंग करेंगे और ये फुल प्रूफ होगा. सर, एक जरंडेश्वर कारखान्यासंदर्भातली बातमी समोर येते. जरंडेश्वर कारखान्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजितदादा यांची चौकशी सुरू केलेली आहे एसीबीने. सरकार बदलेगी और हम जांच करेंगे लेट क्यों हुआ पोस्टल प्रोजेक्ट के फुल कंप्लीशन में, तो इस पर आप क्या कहेंगे? कैसी सरकार बदलेगी? कौन सी सरकार बदलेगी? एक सरकार बदलेगी और वो सरकार में आएंगे तो इस पूरे मामले की जांच करेगी. आएंगे? अच्छा, वो शेख चिल्ली वाली बात है, ये तो बाद में क्या है ना. सर, एक महत्वाची बातमी आहे. अजितदादांच्या जरंडेश्वर कारखान्यासंदर्भात एसीबीने चौकशी. अरे तुम्ही आता टनेल मध्ये आले ना, टनेलचं बोला. सर, महत्वाचं आहे. टनेल इसमें बिल्कुल लोगों की सुरक्षा का ध्यान रखा जाएगा. कोई भी नागरिक या यहाँ पर जो यात्री है उसको धोखा नहीं होगा, ऐसी पूरी खबरदारी
ये कारपोरेशन लेगी। परदेशवारीला प्राधान्य दिलेलं आहे, मात्र आपण नाले सफाई असेल, कोस्टल रोड असेल किंवा सह्याद्रीमधल्या बैठका असतील, आपण ऑन फील्ड काम करताना दिसत आहेत. जे परदेशवारीला गेले काही लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार असतील, काही नेते मंडळी देखील परदेशवारीला गेले, त्यावर आपण काय म्हणतो? आणि तुम्ही अरे बाबा, प्रत्येकाला आपला आपला जगण्याचा अधिकार असतो, प्रत्येकाची लाईफस्टाईल वेगळी असते. आता मला मुख्यमंत्रीची जबाबदारी आहे, त्यामुळे इथे तर गरजेचं आहे. आज प्री मान्सून वर्क होतं, आता पाऊस येतोय, IMDने सांगितलं पाऊस भरपूर येणार आहे, मग लोकांना त्रास नको, त्यासाठी बैठक घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ते बैठक तर घेणं माझी जबाबदारी आहे. त्यामुळे कोण काय करतंय यापेक्षा मला माझं काम काय आहे, माझी ड्युटी काय आहे, ती मी ड्युटी करतोय. मान्सूनपूर्व बैठक घेतली मान्सूनपूर्व आढावा बैठक घेतली आहे सह्याद्रीवरती. काय आले? मान्सून पूर्व बैठक जी घेतली ती अतिशय महत्वाची होती. त्यामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, कोस्ट गार्ड, NDRF, SDRF सगळे होते, सगळे विभागीय आयुक्त होते, जिल्हाधिकारी होते. मान्सून पूर्व बैठक घेण्याचं कारण की पावसाळ्यामध्ये जेव्हा लोकांच्या जीवितहानी होऊ नये आणि झिरो कॅज्युअल्टी मिशन असं ऑपरेशन आम्ही ठरवलेलं आहे. एक टीमवर्क तयार झालेला आहे आणि त्यामुळे रेल्वे असेल, सगळ्या असतील, लँडस्लाईड एरिया असेल तिथे लँडस्लाईड होण्यापूर्वी तिथे लोकांना सुरक्षित ठिकाणी करणं. मुंबईतले काही लँडस्लाईडचे एरिया आहेत, त्यांना मी कमिशनरना सांगितलं तिथे सेफ्टी नेट लावून टाका, त्यांना सुरक्षित स्थळी ठेवा. आम्ही जवळपास 5,000 घरांची व्यवस्था केलेली आहे MMRDAची, त्याच्यामध्ये त्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचा निर्णय घेतलाय. नाले सफाईचं काम जोरात चालू आहे. त्यामुळे प्री मान्सूनवर खड्डे, रस्त्यावरचे खड्डे होता कामा नये, लोकांना पावसाळ्यात त्रास होऊ नये यासाठीच आजची एक बैठक झाली. ती महत्वाची बैठक होती आणि त्या बैठकीप्रमाणे नियोजन होईल आणि लोकांना दिलासा मिळेल. डॉक्टर्स के द्वारा ब्लड सैंपल्स चेंज किए गए और अक्यूज को जो है वो पिज्जा और बर्गर खिलाया गया पुलिस स्टेशन में. काफी चीजें सामने आ रही है सर. हाउ डू यू सी दिस? इतने लैप्सेस कैसे हो सकते हैं गवर्नमेंट कॉलेजेस में इस और केस में मैं पहले दिन से पुलिस कमिश्नर पूना इनके संपर्क में था. मैंने पहले दिन से कहा है आरोपी जो भी कितना ही बड़ा हो उसको कोई भेदभाव नहीं होना चाहिए. गरीब हो या अमीर हो, कानून के दायरे में सब एक समान होते हैं और किसी को भी बख्शा नहीं जाएगा. कठोर कार्रवाई, कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने दी है. जो बच्चों की डेथ हुई है वो भी किसी के तो बच्चे हैं, तो इसके लिए जितने भी लोग इसमें दोषी है उनको कड़ी कार्रवाई की जाएगी, उनका बैकग्राउंड भी चेक किया जाएगा. और मैंने तो पुलिस कमिश्नर को कहा है इसमें डॉक्टर हो या कोई भी हो उसको बख्शा नहीं जाएगा, उसको छोड़ेंगे नहीं. उनको कानून के सलाखों के पीछे डाल दिया है. उनको कड़ी से कड़ी कार्रवाई करने की सूचना मैंने खुद दी हुई. सर, आप कह रहे हैं कड़ी कार्रवाई होगी, पर सुनील टिंगरे के ऊपर आरोप लग रहे हैं कि वो वहाँ पे मौजूद थे. जो भी इसमें शामिल है, जो भी शामिल होगा, जिसका भी इसमें दोष होगा, जिसका भी कॉन्टैक्ट होगा, उसके ऊपर भी कार्रवाई